या लोकसभेकरता पुनश्च एकदा संधी दिली त्याबद्दल माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, आमचे शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत, अन्य सर्वच शिवसेनेचे नेते माननीय दिवाकरराव रावते साहेब आणि या सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर जो विश्वास हा उमेदवारी देत असताना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ठेवलेला आहे, तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी कोकणवासियांची सेवा ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्षांमध्ये मी केलेली आहे, ही सेवा अविरत चालू ठेवून हा विश्वास त्यांचा सार्थकी ठरवण्याचा मी प्रयत्न करेन। आणि त्यामुळे खूप आनंद आहेच पुन्हा एकदा संधी मिळाल्याबद्दल, आणि खात्रीसुद्धा आहे की कोकणवासीय आपल्या विनायकाला पुन्हा एकदा भरभरून आशीर्वाद देतील। हॅट्रिक होणार, हॅट्रिक 1001% होणारच होणार। एकीकडे तुमची उमेदवारी जाहीर झाली, मात्र विरोधात कोणीही उमेदवार जाहीर झालेले नाही भाजप किंवा त्यांच्या शिवसेनेकडून, त्या संदर्भात काय? मी भगवंताकडे प्रार्थना करेन की एकदा द्या कोणतरी उमेदवार, त्याला पराभूत तर व्हायचंच आहे, पण एकदा द्या। कुंकवाला धनी जसा असतो तसा तरी का होईना, पण द्या एकदा उमेदवार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।